विदर्भाचं पाणीपुरीची एक अतूट नातं आहे आणि पाणीपुरीचा जी चव आहे ती अकोला अमरावती सारखी चव महाराष्ट्रात नाही आहे. मग आता विदर्भासारखीच पाणीपुरीची चव मला पाहिजे होती. मग एक वाटी थोडासा जास्त रवा घेतला. त्याच्यामध्ये एक पळी असं तेल टाकून घेतलं. तो रवा छान असा म्हणजे जूट करून घ्यायचं तेल आणि रवा मोहन टाकल्यासारखं. आणि हा जो पाणीपुरीचा आपण गोळा तयार करणार आहोत, तो गोळा तयार कणिक जशी मळतो तसा मळायचा नाही आहे. त्याच्यामध्ये थोडं कोमट पाणी करून आणि पाणी नेहमी गरम करूनच घ्यायचं. ते पाणी करून 1 वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे. त्याच्यामधलं सुद्धा थोडंसं उरलेलं आहे. रवा सगळा मिक्स करून तो जमा करून घ्यायचा. मी जमा करून घ्यायचा याच्यासाठी म्हणते कारण की त्याच्या ज्या पुऱ्या येतात त्या छान अशा फुलतात आणि 15 मिनिट पुऱ्या छान फुलल्या जातात आणि टेक्स्चरसुद्धा छान येतं. म्हणून असं जमा करून घ्यायचा. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं मुरू द्यायचं. एवढं पाणी उरलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाणी तयार करून घेऊया. आता पुदिना नव्हता त्याच्यामुळे पुदिना टाकलाच नाही आणि लिंबू, मिरची, कोथिंबीर, सेंधव मीठ आणि जिरं थोडंसं हे एवढं सगळं टाकून मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलं. एवढी भन्नाट चव लागते ना या पाण्याची आणि आम्हाला हेच पाणी आवडतं. त्याच्यावरती खटाई वगैरे काही नसलं ना तरी चालेल, पण हे पाणी आणि पाणीपुरी छान लागते. आणि हे सगळं एकजीव करून घेतलं का त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ जास्त लागतंच मध्ये जास्त त्याला. मग छान चव येते आणि अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आणि छान लाटून घ्यायच्या. त्याचं टेक्स्चर असं जाड आलं पाहिजे. 10 रुपयाचा जो सिक्का असतो ना त्याचं टेक्स्चर जे असतं ना म्हणजे ज्याची जाडी जी असते ती या पुऱ्यांना जाडी असली पाहिजे म्हणजे त्या पुऱ्या फुलतातही. टाकल्याबरोबर पुरी फुललेली आहे आणि त्याचा छान आता अमरावतीमध्ये याला गुपचूप म्हणतात, अकोल्यामध्ये याला फुगे म्हणतात आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये याला पुरी म्हणून ओळखलं जाते. पाणीपुरीची पुरी. तर असो आपली आपली भाषा असते. तर मग ही पुऱ्या तयार आहेत. कांदा बारीक चिरून घेतला आणि पाण्यासोबत तयार आहे.